महाडच्या दुर्घटनेमध्ये बेपत्ता झालेले जयगड मुंबई बसचे चालक श्रीकांत कांबळे यांचा मृतदेह आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेला सापडलाय। त्यामुळे कांबळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। श्रीकांत कांबळे आणि त्यांचा मुलगा महेंद्र कांबळे हे दोन्ही पितापुत्र बसनं मुंबईला येत होते। श्रीकांत कांबळे यांचा मृतदेह सापडला असला तरी त्यांचा मुलगा महेंद्र अजूनही बेपत्ताच आहे। श्रीकांत शामराव कांबळे सावित्रीच्या पोटात वाहून गेलेल्या जयगड मुंबई या एसटी बसचे चालक। एरवी फक्त जिल्ह्यांतर्गतच बस फेऱ्या करणाऱ्या श्रीकांत कांबळे यांनी दुर्घटनेच्या काळरात्री विनंती करून मुंबईला जाणाऱ्या बसवर चालकाची ड्युटी मागून घेतली होती। मुलाच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जाणं अतिशय गरजेचं असल्यानं कांबळे यांनी ही ड्युटी मागून घेतली। दुर्घटनेच्या दिवशी संध्याकाळी मुलाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न रंगवत श्रीकांत कांबळे आपल्या मुलाला सोबत घेऊन जयगड मुंबई बसनं मुंबईच्या दिशेने निघाले खरे, मात्र त्यांचा हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील अखेरचा प्रवास ठरला। आम्ही सकाळी 9:30ला TV लावला, त्यावेळेला ते सुमित्रा नदीला पूर आल्यामुळं रात्री त्यामध्ये वाहने गेली, 2 एसट्या गेला असं बातम्या देत होती। नंतर थोड्या वेळानं एसटी ड्रायव्हरचं नाव आलं SS कांबळे म्हणून। मला SS कांबळे म्हटलं आणि कोणतं बी असू शकतं। नंतर थोड्या वेळानं आम्हाला डायरेक्ट फोन आला, जी गाडी चालवत होते SS कांबळे हा श्रीकांत शामराव कांबळे आहे असं आम्हाला समजलं। आम्ही आलो, त्यांचा लहान मुलगा त्यांच्यासोबत होता, घरी फोन केला। आपलं सर्व आयुष्य एसटीची सेवा केलेले श्रीकांत कांबळे पुढच्या 2 वर्षांनी निवृत्त होणार होते, मात्र त्याआधीच काळानं कांबळेंचा घास घेतला। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। चिपळूण आगारातील कांबळे यांचे सहकारीही या दुर्घटनेमुळे शोकमग्न झालेत। दरम्यान श्रीकांत कांबळे यांचा मुलगा महेंद्र अजूनही बेपत्ता आहे। त्यामुळे कांबळे कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत। अभिजित सोनावणे, जय महाराष्ट्र।